महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखरजी मुंदडा यांनी त्र्यंबकेश्वर येथे त्र्यंबक राजाचे दर्शन घेत महाराष्ट्रामध्ये हिंदुत्ववादी तसेच भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट तसेच शिवसेना एकनाथ शिंदे गट या महायुतीचे बहुमताचे सरकार आलेले असून हे हिंदुत्ववादी सरकार महाराष्ट्राला लाभले। या निमित्त शेखरजी मुंदडा यांनी त्र्यंबकेश्वर येथे त्र्यंबक राजाचे दर्शन घेत या ठिकाणी सपत्नीक महापूजा व आरती केली। यावेळी त्र्यंबकेश्वर ट्रस्टच्या वतीने शेखरजी मुंदडा यांचा सत्कार करण्यात आला। मी शेखर मुंदडा, महाराष्ट्र गोसेवा आयोगाचा अध्यक्ष। मित्रांनो, या परिस्थितीमध्ये एक हिंदुत्वाची सरकार आज महाराष्ट्रामध्ये आलेली आहे। या सगळ्यांना माहिती आहे की कशा पद्धतीने लोकसभेमध्ये परिस्थिती होती आणि ती विधानसभेत काय परिस्थिती झाली। ही जे काही करेक्शन भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी अजितदादांची यांनी केलेले आहे, त्याचा हा परिणाम आहे। आपल्याला सगळ्या माहिती आहे की आता या महाराष्ट्रामध्ये सगळं हिंदू जागा झालेला आहे आणि त्याचे एक परिणाम आहे। मी पहिल्यांदा बघितलं की संत मंडळी सुद्धा याच्यामध्ये लोकांना प्रबोधन करत होते। आध्यात्मिक लोक, धार्मिक लोक सगळ्यांमध्ये एक जागृतता आलेली आहे आणि युवा तो सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात जुडला। आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे आमच्या लाडक्या बहिणी, या सगळ्यांचा परिणाम आहे की आज महाराष्ट्रामध्ये अपोजिशनची पार्टी सुद्धा राहिली नाही अशी परिस्थिती आता युती सरकारची आहे। आणि याच्यातला एक विषय जो 5 दिवसापासून चाललाय की एवढा मोठा विजय झाला असताना मग अजून मुख्यमंत्री का नाही डिक्लेअर झाला, सरकार स्थापन का नाही झालं। मित्रांनो बघा, काही गोष्टींना वेळ लागत असतो आणि जो मुख्यमंत्री असतो त्याला असं वाटत असतं की मीच मुख्यमंत्री व्हावं। ही काय चुकीची गोष्ट नाही आहे। आणि त्याचं 4 दिवसानंतर आणि शिंदेजींनी आपल्या समोर येऊन सांगितलं की जो निर्णय आदरणीय मोदीजी, आदरणीय अमित शहाजी ठरवतील, पक्ष ठरवेल, त्याला त्यांचा पाठिंबा राहील। मला असं वाटतं बऱ्याच गोष्टी आता क्लिअर झालेल्या आहेत आणि लवकरच आपल्याला लक्षात येईल नवीन भाजपचा एक मुख्यमंत्री, मला असं वाटतं की देवेंद्रजी फडणवीस यांना ही जबाबदारी मिळेल आणि ते खूप सक्षमतेने ती पार पाडतील। आणि आपण 14 ते 19चा काळ त्यांचा बघितलाय। महाराष्ट्रामध्ये अनेक प्रोजेक्ट सुरू झालेले आहेत आणि त्यानंतर शिंदेजींनी पण एक खांद्याला खांदा लावून सगळ्यांनी काम केलंय। मला असं वाटतं देवेंद्रजी फडणवीस, एकनाथ शिंदेजी आणि अजित पवारजी यांच्या कारकिर्दी पुढच्या 5 वर्षामध्ये खूप मोठा विकास हा महाराष्ट्रात होणार आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।